योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 12. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 12. स्त्री व अजगर यांचा साक्षात्कार. स्त्री व अजगर यांचा साक्षात्कार. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. एक स्त्री दिसली. ती सूर्य पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेना घेऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढला जाऊन तो पृथ्वीवर पडला. आणि ती स्त्री प्रसवेल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. इतक्यात ती स्त्री पुत्र प्रसवली. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असे पुत्र संतान प्रसवली. ते तिचे मूल परमेश्वराकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तेथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून परमेश्वराने तयार केलेली तिची जागा होती. जेव्हा स्वर्गात युद्ध झाले, मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणी आणखी सापडले नाही. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला. सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप ह्याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता तारण, सामर्थ्य व राज्य आमच्या परमेश्वराचे झाले आहे व अधिकार त्याच्या ख्रिस्ताचा झाला आहे. कारण जो आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या परमेश्वरासमोर रात्रंदिवस त्याचवर दोषारोप करणारा, तो खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकिले आणि त्याचवर मरावळ्याची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. यास्तव स्वर्गांनो व त्यात वसणाऱ्यांनो उत्सव करा. पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढला आहे. कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरून तुम्हाकडे गेला आहे. आपण पृथ्वीवर टाकले गेलो असे पाहून अजगराने जी स्त्री पुत्रसंतान प्रसवली होती तिचा पाठलाग केला. त्या स्त्रीने आपल्या ठिकाणी रानात उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे 1 काळ, 2 काळ व अर्धकाळ सर्पापासून सुरक्षित राहून तिचे पोषण व्हावयाचे होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून त्या सर्पाने तिच्या मागून नदीसारखा पाण्याचा प्रवाह आपल्या तोंडातून सोडिला. परंतु स्त्रीला भूमी सहाय्य झाली. तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकली. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि परमेश्वराच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयीची साक्ष पटविणारे असे तिच्या संतानापैकी बाकीचे लोक याचबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला आणि तो समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.